नमस्कार दोस्तों, मैं हूं आशा सिंह और आप सभी का स्वागत है हमारे चैनल पर। महाराष्ट्र बेहाल है, लेकिन महाराष्ट्र की जो सरकार है वो मजे कर रही है। और वहीं पर अगर देखा जाए तो मुंबई पुलिस और बाकी जो है वो भी अपने नमस्ते, सगळ्यांनी अनम्यूट करा, व्हिडिओ लावा. यस, बरोबर 7 वाजले. सुरू करूया. अर्ध मांडी, पूर्ण मांडी, साधी मांडी. प्रार्थना करूया. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, चेहऱ्यावर स्मित हास्य, नमस्कार स्थिती. अर्धी ओळ सांगता, माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं. साऊंड अनम्यूट केलेलं नाही, त्याच्यामुळे प्रार्थना मला ऐकायला येणार नाही. साऊंड अनम्यूट जरा करा. प्रार्थना म्हणूया. योगेन चित्तस्य पदेन वाचां अलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतंजलिं
पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति शान्ति स्वस्थ रिलॅक्स सुरुवातीला आपण ओंकार करणार आहोत 3 वेळा 5 वेळा ओंकार करण्याची पद्धत अ उ आणि म हे 3 विभागात करणार अ उ म आणि आपण जो श्वास घेतो त्या श्वासाचंही या अ उ म ला मॅनेजमेंट करायचं आहे म्हणजे 40% पूर्ण श्वास जो आपला आहे त्याचं विभागन करायचं 40% अ म्हणायचं 40% उ म्हणायचं आणि 20% म म्हणायचं साधारणपणे 40%चं विभाजन करताना मनातल्या मनात जसे आपण पुढच्या प्राणायामासाठी जसे अंक मनातल्या मनात मोजतो त्या पद्धतीने इथे सुद्धा अंक मोजले तरी चालतील अ ला आपण साधारण 10 ते 12 अंक किंवा आपली जशी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनं उ ला 10 ते 12 आणि मग म ला साधारण 6 अंक असे साधारण आपण केलं तरी चालतं किंवा 3 अंक अ ला 3 अंक उ ला आणि 1 अंक साधारणपणे म ला असं विभाजन केलं तरी चालतं पण ते अ उ म आणि त्या पद्धतीनं श्वासाचं मॅनेजमेंट आपण हे करताना कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढणार आहे फोकस आपला वाढणार आहे आणि त्यामुळे आपली कुठेही आपण जी ऍक्टिव्हिटी करतो ती आपण सारखी व्यवस्थित करू शकतो तर 5 वेळा आपण ओंकार म्हणूया पाठीचा कणा ताठ हाताची ध्यान मुद्रा म्हणजे पहिला अंगठा आणि तर्जनी हे दोन एकत्र बाकीची 3 बोटं सरळ दोन्ही हात गुडघ्यावर डोळे बंद चेहऱ्यावर स्मित हास्य आणि 5 वेळा ओंकार करूया अ उ म सुरुवात करूया दीर्घ श्वास घ्या आधी
शेवटचा या स्थितीत जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा. नॉर्मल श्वासोश्वास झाला की डोळे बंद. रिलॅक्स. पहिला प्राणायाम कपालभाती. याच्यामध्ये ऍट ए टाइम 3 ऍक्टिव्हिटी होणार. एक म्हणजे नाकातनं झटदिशी श्वास सोडायचा आहे बाहेर. 2 या वेळेला गळ्याकडे घर्षण होणार आहे. आणि 3 आपल्या बेंबीचा वरचा भाग जो आहे हा त्याच वेळेला आत ओढून घ्यायचा आहे. या 3 ऍक्टिव्हिटी आपण करणार. श्वास आत जायचा नॉर्मली नॅचरली होणार आहे या वेळेला. तिन्ही आणि त्यात तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय काय होतं आपल्यामध्ये. ह्या प्राणायामामध्ये डायजेशन, कॉन्सन्ट्रेशन, फोकस अशा गोष्टी वाढतात. या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हा प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहे. आपण ज्या वेळेला झटकन श्वास सोडतो त्यावेळेला लंग्स मध्ये जे काही डेड सेल झालेले असतात ते सगळे ऑक्सिजनेट मिळून परत ऍक्टिव्हेट होतात, परत जिवंत होतात. तर प्राणायाम कपालभाती सुरू करूया. 30 कपालभाती एका सेकंदाला 1 अशी 30 वेळा आपण करणार. असे 4 राऊंड आपण करणार. सुरू करूया. प्राणायाम स्थिती. पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यावर, डोळे बंद, चेहऱ्यावर स्मित हास्य. सुरू करू. पस्तीस कपालभातीचा 1 राऊंड. कालपासून आपण 35 सुरू केले. दुसरा राऊंड सुरू करूया. तीसरा राउंड शुरू करो।
शेवटचा श्वास सगळा बाहेर पूर्ण सोडायचा. त्या स्थितीत जेवढा वेळ बसता येईल तेवढा बसायचं आणि मग नॉर्मल श्वासोच्छ्वास. शेवटचा राऊंड सुरू करू. स्वस्थ, रिलॅक्स. दूसरा प्राणायाम अनुलोम विलोम. यामध्ये उजव्या हाताचा उपयोग करून आपल्याला प्राणायाम करायचा आहे. अंगठा आणि तिसरं आणि चौथं बोट. अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर येणार. हे आल्यानंतर नाकपुडी पूर्ण बंद होईल उजवी. डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर बोट बदलायची. तिसरं चौथं बोट डाव्या नाकपुडीवर पूर्ण बंद आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. परत ह्याच नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि परत डाव्या नाकपुडीचा श्वास सोडायचा. ही झाली, हा झाला एक राऊंड. असे आपल्याला 25 राऊंड करायचे आहे. सुरू करूया. प्राणायाम स्थिती. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद आणि स्थिती अंगठा उजव्या नाकपुडीवर. सुरू करू. 1 2 श्वास सोडायचा. 3 घ्यायचा त्याच नाकपुडीतून. 4 सोडायचा. दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा. हा झाला एक राऊंड. असे 24 राऊंड करायचे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 झाले. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4
एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, 10 झाले. एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार. जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा दीर्घ घ्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार, 15 झाले. एक, दोन, तीन, चार, 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 20 झाले. एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार, शेवटचा एक, दोन,
3 4 रिलॅक्स, स्वस्थ. जेवढं आपण या प्राणायाममध्ये दीर्घ श्वास जेवढा घेऊ आणि सोडू, घेताना आपल्या पूर्ण लंग्स मध्ये श्वास जाणार आहे. त्याच्यामुळे तिथे जे हेड्स काही जे सेल झालेले आहेत मृतपरात, ते ऍक्टिव्हेट परत होतील आणि या काळामध्ये ऑक्सिजनेट जे व्हायला पाहिजे आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तिसरा प्राणायाम 4, 7, 8 याच्यामध्ये नाकातनं श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेताना मनातल्या मनात 1 ते 4 अंक मोजायचे आहेत. श्वास घेईपर्यंत, श्वास घेतल्यानंतर आंतरिक, त्याला आपण म्हणतो कुंभक, होल्ड करणं, ते 7 अंक मोजेपर्यंत होल्ड करायचा आणि नंतर श्वास सोडायचा आणि तो सोडताना 8 पर्यंत अंक मोजायचे. सुरू करूया. ह्याही प्राणायामामध्ये तेच आपली जी इम्युन सिस्टम, प्रतिकार शक्ती जी आहे या प्राणायामामध्ये वाढते. त्याच्या पुढच्या प्राणायामामध्ये आपली आणि जास्त वाढणार आहे. पण हे सुरुवात करूया आपण 4, 7, 8. प्राणायाम स्थिती, पाठीचा कणा ताठ, हाताची ध्यान मुद्रा, चेहरा एकदम नॉर्मल, स्ट्रेस नाही, स्मित हास्य आणि डोळे बंद. सुरू करूया. 5 वेळा राऊंड. सुरू. दूसरा राउंड. तीसरा राउंड. चौथा राउंड. शेवटचा राउंड. रिलॅक्स, स्वस्थ. शेवटचा प्राणायाम पूरक, कुंभक आणि रेचक. ह्याच म्हणजे आपण जे आता 4, 7, 8 जो केला त्याच्याही आता जास्त आपल्याला करायचंय. ज्याला जेवढं होतं, ज्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं त्याने हा प्राणायाम करायचा आहे. पूरक म्हणजेच आत श्वास घ्यायचा, ज्याला आपण 4 म्हणतो. 4 म्हणजे 4 काउंट. ज्याला पूरकला आपली कॅपॅसिटी प्रमाणे 5 करा, 6 करा, 7 करा, 8 करा, 9 करा, 10 कितीही करा. पण जेवढा वेळ आपण श्वास घेऊन अंक मोजतो तेवढे त्याच्या डबल सोडताना आपलं करायचं आहे. आणि आंतरिक कुंभक आपण म्हणजे होल्ड जे आपण श्वास करतो तो किती, 10 कडे, 15 कडे, 20, 25 किती, जेवढं आपली कॅपॅसिटी आहे. पण श्वास सोडताना लक्षात घ्या की तो झटदिशी सोडायचा नाही, तर ते अंकाप्रमाणे त्याच्या डबल आपल्याला अंक, जेवढं घेतो त्याच्या डबल आपल्याला अंक म्हणून तो श्वास सोडायचा. ह्याही श्वासामध्ये आपली इम्युन सिस्टीम, प्रतिकार शक्ती, दीर्घ श्वास आणि होल्ड केल्यामुळे लंग्स मध्ये याचा बरा उपयोग होतो. लंग्स ऍक्टिव्हेट व्हायला उपयोग होतो. सुरू करूया. पूरक, कुंभक आणि रेचक. प्राणायाम स्थिती, पाठीचा कणा ताठ, ध्यान मुद्रा, चेहऱ्यावर स्मित हास्य, डोळे बंद. सुरू करू.
3 राउंड करायचे. दुसरा राउंड सुरू. शेवटचा राउंड. रिलॅक्स, स्वस्थ. ह्या प्राणायामामध्ये आपली जेवढी कॅपॅसिटी आहे ती आपली आपण लावायची आहे प्राणाला आणि हळूहळू पण वाढवता येईल. आपण 4, 7, 8 मध्ये 4 अंक मोजले, ते ह्या याच्यामध्ये समजा 5, 6, 7 तेवढी आपली कॅपॅसिटी, जेवढी कॅपॅसिटी तेवढा आपल्याला त्याचा इफेक्ट जास्त मिळणार आहे. तर हा झाला आपला शेवटचा प्राणायाम, पूरक, कुंभक आणि रेचक. बरोबर 7:30 वाजले. शेवटचा आपल्या मनाला व्यायामासाठी आता वेळ नसल्यामुळे फक्त आपण काल जे शेवटी आपण केलं, 2 त्याला काय म्हणू आपण कॉन्सेप्ट केले. एक कॉन्सेप्ट म्हणजे आपल्या छातीवर हात ठेवून म्हटलं आपण की माय इनर वर्ल्ड क्रिएट्स माय आउटर वर्ल्ड. म्हणजे आपल्या जेवढं बाहेर जेवढं आहे त्याच्या कितीतरी पटीनं सगळं आपलं आत असतं, ज्याला आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, किंवा हिमनग जो आहे या हिमनगाचा किंवा आईसबर्ग ज्याला म्हणतोय त्याचा 1/10 पार्ट फक्त वरती असतो, पण 90% हा खाली असतो. म्हणजे आपले स्किल्स डेव्हलपमेंट वरती दिसतात, पण ते करण्यासाठी ऍटिट्यूड, आपले ऍप्टिट्यूड, आपले सेल्फ इमेज हे सगळं खाली असतं, ते कोणाला दिसत नाही. पण याच्यावर जेवढं आपण काम करतो त्याचं सगळं स्वरूप, म्हणजे जसं झाडाचं आपण म्हणतो की झाडाला फळे येतात, पण ते फळं कधी येतात, झाडाची मुळं जी खाली जातात आणि जे दिसत नाही आपल्याला ते तेवढी ती म्हणजे व्यवस्थित असतात, त्याप्रमाणे त्याला फळं येतात. सो आपली मुळं जी आहेत ही आपण परफेक्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या आत आपल्याला काम करायचं आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणू, अनकॉन्शियस माइंड म्हणू, काही म्हणू. तर 2 आपण काल कॉन्सेप्ट बघितले, तो आपण करू आणि मग प्रार्थना म्हणू. सगळे जरा आता व्हिडिओ ऑन करा, अनम्यूट करा. उजवा हात आपल्या छातीवर आणि अर्धी ओळ मी सांगतो, माझ्या मागून म्हणायची. माय इनर वर्ल्ड क्रिएट्स माय आउटर वर्ल्ड. ठेवले तरी चालतील. माय इनर वर्ल्ड क्रिएट्स माय आउटर वर्ल्ड. My inner world creates my outer world. दुसरा मंत्र, आपली तर्जनी जी आहे इंडेक्स हे डोक्यावरती ठेवायचं आणि मेंदूला सांगायचं, आय हॅव मिलियनेअर माइंड. आय हॅव मिलियनेअर माइंड. I have millionaire mind. Yes. स्वस्थ, रिलॅक्स. सो शेवटी प्रार्थना करूया आणि आपण विराम घेऊ. बाकीचा कणा ताट, नमस्कार स्थिती, डोळे बंद, चेहऱ्यावर स्मितहास्य. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति हरि ओम. कोणाला काय विचारायचं वगैरे असेल तर 1 मिनिट आपण ठेवूया. कोणाला काही नाही असं समजतो मी. काय विचारायचं असेल तर ग्रुपवर पण आपण विचारू शकतो. येस. शुभरात्री. शुभरात्री सगळ्यांना. Good night. शुभरात्री. Good night.